सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल 2,90,000 रुपये किमतीच्या 9 मोटरसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे मोटरसायकल चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 714/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक आणि गुन्हे प्रकटीकरण पथक सतत कार्यरत होते. 27 ऑगस्ट 2026 रोजी मोटरसायकल चोरीच्या हॉटस्पॉटवर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी सोलापूर शहरातील जगदंबा चौक येथे एक संशयित विधी संघर्षग्रस्त बालक मोटरसायकलीसह पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून चोरीच्या एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत 2,90,000 रुपये किमतीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात आली असून मोटरसायकल चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक रवींद्र भंडारे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सावंत तसेच पोलीस अंमलदार संतोष पापडे, शहाजान मुलानी, राजेश चव्हाण, प्रमोद पकाले, अयाज बागलकोटे, उमेश चव्हाण, हनुमंत पुजारी, विशाल बोराडे, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, काशीनाथ बाडेकर, आनंद निंबाळकर आणि अमोल लड्डे यांनी केली. हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे रजिस्टर झाले होते. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पथक त्यातील एपीआय राहुल सावंत आणि त्यांची टीम यांनी एका ठिकाणी ट्रॅप लावला होता. एक गाडी आम्हीच उभी केली होती मोटरसायकल आणि ती कोण चोरून नेतं का याकडे आम्ही लक्ष ठेवून होतो. त्या ट्रॅप मध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक तो त्या गाडीच्या जवळ उभा थांबला आणि त्याने ती गाडी ओपन करायचा प्रयत्न केला आणि त्या ट्रॅप मध्ये तो विधी संघर्षग्रस्त बालक सापडला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर विश्वासात त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 9 मोटरसायकल रिकव्हर करण्यात आलेले आहे. त्यामध्ये सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील 6 मोटरसायकल, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील 1 मोटरसायकल आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील 2 मोटरसायकल रिकव्हर करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे एकूण 9 मोटरसायकल रिकव्हर केलेले आहे. सदर आरोपी जो आहे विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो मास्टर कीचा वापर करून या मोटरसायकल चोरत होता आणि त्याच्यावर याच्या अगोदर कुठलेही गुन्हे रजिस्टर नाहीये. हाच एक मोठा गुन्हा त्याच्यावरती आता पहिल्यांदा रजिस्टर झालेला आहे आणि या कामगिरीमध्ये सदर टीमला माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार सर, डिव्हिजन 2 विजयलक्ष्मी पुरी मॅडम, त्यानंतर अजित लकडे पोलीस निरीक्षक सदर बाजार, त्यानंतर रवींद्रनाथ भंडारे पोलीस निरीक्षक गुन्हे आणि ज्या टीमने ही कामगिरी केली त्या टीमचे डीबी टीमचे इंचार्ज राहुल सावंत एपीआय, पोलीस हवालदार संतोष पापडे, पोलीस हवालदार शहाजान मुलानी, पोलीस हवालदार राजेश चव्हाण, पोलीस हवालदार प्रमोद पकाले, पोलीस हवालदार अयाज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल बोरोडे, पोलीस कॉन्स्टेबल अमीन शेख, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल आनंद निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल अनमोल लठ्ठे या सर्वांनी या रिकव्हरीमध्ये आणि या गुन्ह्याच्या उघडकीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे. तरी सर्व सदर बाजार टीमचे मी अभिनंदन. साधारणतः किती लाखाचा मुद्देमाल आहे आणि पुढे ही जे गाड्या होत्या त्या पुढे कुणाकडे विकण्यात आली होती? 2,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे आणि या कुणाला दिलं होतं काय त्याच्या स्वतः आता सध्या तरी त्याच्या स्वतःच्याच ताब्यात होत्या. त्याच्याकडे अधिक चौकशी करून निष्पन्न होईल की याच्या पुढे तो कोणाला विकणार होता किंवा त्याच्या संपर्कात कोणी होतं का. याआधी काही गुन्हे वगैरे त्याच्यावरती याआधी गुन्हे नाहीये, त्यामुळे हा पहिल्यांदाच गुन्हा वापर तो करत होता पण त्याचं कुठेतरी प्रशिक्षण त्यांनी घेतलं असावं. हो, त्याची चौकशी सुरू आहे. आता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे आपल्याला पोलीस कस्टडी किंवा न्यायालयीन कोठडी मिळत नाही. त्याला रिमांड होम मध्ये पाठवलेलं आहे. तर रिमांड होमचे जे इन्चार्ज आहे तिथले जे बाल न्याय मंडळाच्या परवानगीने आम्ही
त्याची चौकशी करणार आहोत. चोरल्यानंतर गाड्या तो विकायचं का कुठं एका तर ठिकाणी तेच साठवून ठेवायचं? तेच आता सध्या तर त्याच्या ताब्यातच मिळालेले आहे. त्याने कुठे विकलेल्या नव्हत्या, परंतु तो कुठे विकणार होता, त्याचा काय प्लॅन होता, याबाबतची चौकशी अजून करणार आहोत. अद्याप तरी तो एकटाच आहे अशी माहिती मिळालेली आहे. मग चौकशी दरम्यान जर काही निष्पन्न झालं तर त्याही आरोपीला आपण अटक करू. नंबर प्लेट आरोपी मिळण्यास मदत झाली. HSRP नंबर प्लेट मुळे या गुन्ह्यामध्ये तरी नाही मदत. या गुन्ह्यामध्ये आम्ही ट्रॅप लावला होता. ऍक्च्युली एका ठिकाणी आम्ही आमचीच मोटरसायकल उभी केली होती आणि त्या ठिकाणी आमचे कर्मचारी ज्या वेळेला मोटरसायकल चोरीला जातात त्यावेळेला आमचे कर्मचारी तिथे उभे होते आणि त्यांना हा मुलगा जो आहे हा मोटरसायकल चोरी करताना मिळून आला. किती वेळात म्हणजे मास्टरकीनं तो उघडायचा असं काय? लगेच म्हणजे मास्टरकीचा वापर करताना त्याला हार्डली 1-2 मिनिटं लागत असतील. थँक्यू.